आपण जे काम करत असतो कधी कधी ते खूप रुटीन वाटायला लागतं आपल्याला आणि त्यातून आपल्याला कंटाळायला सुरुवात होतं, मोटिवेशन मिळत नाही असं बऱ्याच जणांकडून ऐकण्यात येतं. अरे रोज काय तेच काम करायचं आणि त्या कामाचा मला कंटाळा आलेला आहे वगैरे. तर असं असेल आणि तुमच्या बाबतीत हे घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. तर यासाठी काय सोल्युशन आहे ते आपण बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं की आपले छोटे गोल्स, छोटी टार्गेट तुम्ही तयार करा की ज्यातून तुम्हाला मोटिवेशन मिळत राहील की मी या वेळात अरे माझं हे काम झालं. रोजची तुमची 10 कामं असतील तर त्यातली जी छोटी छोटी आहेत ती पटापट तुम्ही जर उरकली तर अरे माझे 10 कामामधली 7 कामं झालेली आहेत किंवा 3 कामं झालेली आहेत. टिकमार्क जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तो एक मोटिवेशन असतं की अरे माझं दिवसभरातलं एक काम कंप्लीट झालेलं आहे. तर हे एक महिला महत्त्वाचा रोल आहे की ज्याने खूपदा मोटिवेशन मिळतं. मी स्वतःसुद्धा हे फॉलो करते. असं नाही आहे की मी तुम्हाला फक्त शहाणपणा शिकवायला इथे आलेली आहे. मी स्वतः पण हे फॉलो करते, म्हणजे डायरी मेंटेन करते आणि त्यामध्ये तो एक सॅटिस्फॅक्शन पॉईंट असतो की दिवसभराच्या या लिस्टमधनं आपली ही कामं पूर्ण झालेली आहेत. दुसरं असतं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट. तुमच्या आजूबाजूला भोवताली सतत पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह लोक असणारी ह्यांच्यावर तुम्ही राहायला सुरुवात करा. जी लोक सतत निगेटिव्ह कमेंट करणं, निगेटिव्ह गोष्टी बोलणं अशा गोष्टी करत असेल तर तिथून थोडंसं आपण आपल्याला लांब राहायला सुरुवात करा की ज्याच्यामुळे त्या एनर्जीचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती, तुमच्या मनावरती होणार नाही. त्यानंतर महत्त्वाचं आहे स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करू नका. आपण बरेचदा असं करतो ना, अरे हां ह्याला हे येत असून हा खूप छान पुढे चाललाय वगैरे. तुमच्यामध्ये पण काही कमी नाही, आपल्यामध्ये पण काही सुप्त गुण दडलेले असतात. पण जर शांत बसलं तर ते सुप्त गुण आपल्याला कळतात किंवा त्याच्यावरती आपण काम करू शकतो. पण कायम आपण आपली दुसऱ्याची कंपॅरिझन केलं तर तो मग तुम्हाला निगेटिव्हिटी यायला सुरुवात होते, त्रास व्हायला सुरुवात होतो. अरे वी आर अल्सो ह्युमन बिंग की आपल्यामध्ये तो जन्मजात गुण आहे की तुलना करणं. पण ही तुलना तुम्ही करू नका आणि जे स्वतःमधले सुप्त गुण आहेत त्याच्यावरती तुमचं लक्ष जास्त केंद्रित करा की जेणेकरून तुम्हाला त्याची उत्तरं सापडायला सुरुवात होईल. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की काम आपण कशासाठी करतो हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्ही सदैव मोटिवेट राहाल. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही म्हणाल मॅडम हे परफेक्ट आहे आणि मला पण हा पटला. आपण काम का करतो की बाबा आपलं फॅमिली आहे, करिअर आहे, आपले EMI चालू आहेत, आपल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या मागे असे तुमच्या पाठीला टोचणी देत राहतात तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिक मोटिवेट राहतात. त्याच्यासाठी दुसरं मोटिवेशन तुम्हाला लागत नाही की मला कामाचा कंटाळा आला आहे वगैरे. वी हॅव टू वर्क, कारण आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज त्या सगळ्या आलेल्या असतात. त्यानंतरचं महत्त्वाचं असतं की सगळ्यात अगदी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण आपली हेल्थ सांभाळली पाहिजे. की आता उद्या काही कारणाने जर आपल्यावरती काही प्रसंग आले तर आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपल्यावरती बऱ्याच साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर आपली हेल्थ ही महत्त्वाची आहे आणि त्याचा विचार तुम्ही सतत करून त्या दृष्टीने पावलं उचलणं, व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, जे काही तुम्हाला आवडतं, जे काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या शरीराला, बॉडीला योग्य आहेत त्या तुम्ही करायला पाहिजे. फेल्युअरला घाबरायचं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फेल्युअर येतात. सगळ्याच गोष्टी 100% पॉझिटिव्ह होत नाहीत. इवन तो माझ्या बाबतीत पण बरेचदा असं घडतं की अरे हा एखादा दिवस जातो असं की काहीतरी आपलं निगेटिव्ह घडतं आहे, काहीतरी पॉझिटिव्ह होत नाही. हा मग लगेच खचून न जाता परत पहिल्यापासून कामाला लागायचं. कसं आहे ना, माझं कायम स्वतःचं एक म्हणणं असतं. बघा तुम्ही पण हा विचार करा, तुम्हाला जाणवतं का आपण ना रोज एक खड्डा खणत असतो. रोज उठल्यानंतर एक आपल्या कामाचा खड्डा खणतो. बाय द एंड ऑफ द डे तुम्ही ठरवा येस माझं हे काम झालं, ते काम झालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही त्याच पोझिशनला, त्याच खड्ड्यामध्ये असता. हे सर्कल आहे, हे युनिवर्सचा रूल आहे. तुमच्यासाठी जसं आहे तसं माझ्यासाठी पण आहे. पण हे चालू असतं. मग याच्यामध्ये फेल्युअर येणार, तुमचे काही सक्सेस पण येणार आणि त्याचा विचार करून पुढे काम करत राहायचं. रादर दॅन फोकसिंग ऑन फेल्युअर, फोकस ऑन युअर सक्सेस की मी काय अचीव केलेलं आहे, माझ्यामध्ये काय चांगले गुण आहेत तर मी अजून काय करू शकतो, यावरती तुम्ही फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. दिवसाचं एक ना डेली रुटीन तयार करायचं की आज दिवसभरात मला ही कामं करायची आहेत तर माझी ही कामं ह्या वेळात होईल. हा सकाळचा पोर्शन, समजा बाहेर जायचं असेल, मीटिंग्ज असतील, कोणाला भेटायचं आहे, बोलायचं आहे किंवा एखादा इम्पॉर्टंट कॉल करायचा असेल
तर ते तुमचं स्केड्युलिंग, तुमची आय ऑलवेज से की तुम्ही प्रत्येकाने डायरी, जर तुम्ही काम करत असाल तर डायरी मेंटेन करा. कारण जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा ते इथं पीठ बसलेलं असतं आणि टिक मार्क करतो तेव्हा आपलं काम झालं याची जाणीव, सॅटिस्फॅक्शन आपल्याला खूप होतं. सो ऑलवेज मेक अ डेली रुटीन तयार ठेवायचं की जेणेकरून आपली काही कामं त्यातून मिस झाली नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने म्हणजे सतत आपल्याला काम करायचं आहे, या गोष्टी लक्षात ठेवून मोटिवेट राहायला पाहिजे, कामाचा कंटाळा नाही केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या सर्वांबरोबर आय ऑलवेज सेट एव्हरीवन, म्हणजे जे कोणी माझ्यासमोर असं कंटाळा आलाय म्हणतं त्यांना मी हे महत्त्वाचा सल्ला देते, तो म्हणजे तुमच्या हॉबीज तुम्ही जपा. जे काही तुम्हाला आवडतं, जे काही गोष्टी तुम्हाला आयुष्यात कराव्या वाटतात, पेंटिंग असेल, ड्रॉइंग असेल, फिरणं असेल, वॉक असेल, काही नेचर रिलेटेड गोष्टी असतील, काहीही तुमचं जे काही हॉबी असेल, कुणी गिटार खूप सुंदर वाजवत असेल, कुणाला तरी डान्स छान येत असेल, प्रत्येकाचा एव्हरीवन हॅज अ डिफरंट हॉबी. आणि ती तुमची हॉबी जेव्हा तुम्ही जपता ना, तुम्ही जेव्हा या कामाच्या रगड्यातून तुम्ही स्वतःसाठीचा वेळ काढता आणि जेव्हा तुमचं मन आनंदी होतं तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टींचा कंटाळा येत नाही आणि मग ते तुम्ही काम पण त्याच ह्याने एन्जॉय करायला सुरुवात करता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी कायम तुम्ही आमच्याबरोबर राहा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळत राहील. थँक्यू. थँक्स अ लॉट.